गायी बागेत फिरणार, गायीकडनं नेहमी पॉझिटिव्ह वेव्ज येतात, निगेटिव्ह कधीच काही असत नाही. त्यामुळे आपल्या बागेतलं एक वातावरण पण चांगलं राहील, जे काही दूषित वातावरण असेल ते कमी व्हायला सुरुवात होईल आणि एवढा ह्या गायींचा आपल्याला मदत होते. ही खरोखरच गोमाता आहे. आता सर्व जगामध्ये याच्यावरती खूप रिसर्च चालू आहे. तर ही साखळी जी कंप्लीट आहे ती केवळ ह्या एका कार्बन रेशोमुळे आहे आणि जेवढा तिथे तो कार्बन जमिनी कलमाच्या बुंधामध्ये आपण तयार करू तेवढा जास्त बेनिफिट मिळेल. कारण विविध हे जेव्हा कंपोस्टिंगची क्रिया चालू असते तेव्हा विविध प्रकारची एन्झाईम्स तयार होत असतात किंवा एक पॉलिसॅकराइड नावाचा एक पदार्थ आहे की जो हे सगळं कणरचना नियंत्रित करत असतो, तो तिथे तयार होतो आणि तो त्या वेळेला झाडाला मिळून जाईल. पण 2-3 वर्ष सलग वापरल्यानंतर आणि ओव्हरडोसमध्ये हे औषधं वापरल्यामुळे जमिनीतला कार्बन रेशो कमी होणं, वॉशआउट होणं या सगळ्या गोष्टींमुळे त्याचे झाडावरती दुष्परिणाम होतात. जर पानच नीट नसतील, झाडं जर वीक झाली तर येणारं फळही आपल्याला अपेक्षेनुसार आणि त्या क्वालिटीचं कधीच असणार नाही. कारण आपण स्वार्थी आहोत, झाड स्वार्थी नाही आहे, ते देणारच उत्पन्न. ही पण माणसंच आहेत, त्यांना पण माणसासारखी चांगली ट्रीटमेंट द्या, ते तुम्हाला चांगले आउटपुट देतील उत्पन्नाच्या माध्यमातून. सेंद्रिय कर्ब कसा वाढेल याविषयी सतत मार्गदर्शन करत असतात. मी जमिनीत कोणतंही रासायनिक खत घालत नाही, त्याच्यामुळे मला आंब्यामध्ये साका येतो हा विषयच मान्य नाही. हे माझं थोडं आगाऊ बोलणं ठरेल. आंबा बागायतदार जे हा तुमचा व्हिडिओ बघतील त्यांना असं वाटेल, पण मला गेली आज मी 8 ते 10 वर्ष यांच्या सल्ल्याने संपूर्ण आंबा बागेचं नियोजन करतो. मी जरी 1000-2000 पेटी भरत असलो तरी मला ह्याच्यात आंब्याचा साका आला म्हणून माझ्याकडे कोणताही प्रॉब्लेम खरंच नाही आहे. पटवर्धन साहेबांची सिस्टीम तुम्ही नीट फॉलो करा. कमीत कमी 3 वर्ष तरी पहिली त्यांची सिस्टीम फॉलो करावी लागते. भैया पटवर्धन हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नामांकित व्यक्ती आहे. आंबा काजू याचं छाटणी कसं केलं जातं, त्याचबरोबर कशी आंब्याची काळजी घेतली जाते, बागेची काळजी घेतली जाते, त्यासाठी हे नामांकित व्यक्ती आहे. नमस्कार मंडळी, पावसाचे दिवस चालू झालेले आहेत, शेती करतात मंडळी, त्याचबरोबर ज्यांच्याकडे आंबा काजू याची लागवड आहे, तर वर्षभर कसं नियोजन केलं जाणार त्याबद्दल आपण महत्त्वाची माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि हा व्हिडिओ ना खूप महत्त्वाचा आहे आणि जास्तीत जास्त मंडळीपर्यंत शेअर करा. इथे तुम्ही बघू शकता आंब्याची बाग, काजूची बाग आणि एकदम मस्त क्लीन ठेवलेली आहे. आणि अशी बाग क्लीन ठेवणं गरजेचं आहे. जेवढं तुम्ही क्लीन ठेवणार तेवढं फायदा आहे. आणि आपले हे भाऊ आहेत, पटवर्धन भाऊ आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव कसं? मी राजेश पटवर्धन, रत्नागिरी. भाऊ, आज आपण महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे मंडळींकडे काजूची लागवड आहे, आंब्याची लागवड आहे, बरंच लागवड करतात, तर कसं नियोजन केलं जातं वर्षभर? ओके. आपण आंबा काजू ह्या संदर्भानं कोकणामध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी ही 4 महत्त्वाची पिकं असतात. त्यामध्ये आंबा आणि काजूला विशेष मोठं प्राधान्य आहे किंवा मोठं क्षेत्र आहे. आता पाऊस पडायला लागला की लोक खतं घालायला सुरुवात करतात. सेंद्रिय खतं असतील, रासायनिक खतं असतील, अन्य काही मायक्रोन्यूट्रिएंट असतील, अशी विविध प्रकारची खतं 1 टप्प्यात 2 टप्प्यात, म्हणजे आत्ता काही जूनमध्ये घालतील, काही सप्टेंबरमध्ये, ऑगस्टमध्ये, काही स्लरीच्या माध्यमातून म्हणजे जीवामृत असेल अशा माध्यमातून प्रत्येकजण आपल्या झाडांची निगा उगा राखत असतो. आज आपण जे आत्ता आजची तारीख आहे ही 20 जुलै, तर आत्ता बहुतांश लोकांचं खताचं नियोजन पूर्ण झालेलं असणार आहे किंवा झालेलं आहे. आता पुढचा जो आता जो येता काही दिवसात येणारा जो सीझन आहे तो कल्टारचा आहे. त्याच्यानंतर मग कल्टारविषयी आपण माहिती घेऊ, खताविषयी पण माहिती घेणार आहोत, कल्टारविषयी माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर पुढे म्हणजे बागेची सफाई, पालवीचा मेंटेनन्स, म्हणजे पालवी येते सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये जी पालवी येते ते पालवीचा मेंटेनन्स, मोहरापासून आंबे काढणीपर्यंत, म्हणजे जे आपण हे पूर्ण वर्षाचं नियोजन आपल्या बागेमध्ये आपण कसं करणार आहोत त्या संदर्भात आज आपण ह्या एपिसोडमध्ये आपण सगळ्या या गोष्टी विशद करणार आहोत. पूर्ण सीझनभर आपण जी कामं करतो त्यांना जर सुटसुटीतपणा किंवा त्याचं जर नियोजनबद्ध कामं आपण जर आखली तर आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करायला सोपं जातं. कारण लेबर प्रॉब्लेम हा मेजर प्रॉब्लेम आहे आणि तो जर मेंटेन करायचा म्हणजे त्याच्यावर जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला आपल्या बागेत कधी कधी आपण काय काय कामं करणार आहोत हे जर माहिती असेल तर आपल्याला ते खूप सोपं पडतं. आता खतं जी दिली जातात ती झाडाच्या सौष्ठवतेसाठी, झाडाच्या डेव्हलपमेंटसाठी दिली जातात.
झाडांनी फळं देऊन झालेली असतात, झाडांची ताकद संपलेली असते किंवा झाडाकडलं जे अन्नवशांचा साठा असतो तो संपलेला असतो, तो भरून काढण्यासाठी खतांचं नियोजन केलं जातं. मग त्यामध्ये सेंद्रिय खतं, रासायनिक खतं, मायक्रोन्यूट्रियंट, शेणखत किंवा बाकी लेंडी असेल, अन्य काही असेल, ती सगळी खतं त्या पद्धतीने घातली जातात की जेणेकरून झाडाची आतली ताकद किंवा झाडाचं एकंदर पूर्ण सीझनभरची डेव्हलपमेंट चांगली राहावी या दृष्टीने आपण प्रत्येक शेतकरी काही ना काही आपल्या ह्या पद्धतीने खतांचं नियोजन करत असतो, घालत असतो. आता ह्या साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे खतं घालण्याची ही भरपूर आहे, पण आता जुलै आता ऑलमोस्ट संपलं आहे. पण तरी पण जेवढा आपला रासायनिक खताचा जोर कमी राहील, म्हणजे खताचा रासायनिक खतं आपण जेवढी कमी घालू, जेवढं ऑर्गॅनिक घालू, तेवढं सगळ्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरतं. आता सेंद्रिय जेवढं मटेरियल म्हणजे खतच असं नाही, आता पालापाचोळा, गवत, काडी कचरा किंवा आता हे जे अशा टाईपचं गवत उगवून आलेलं आहे किंवा हे जे असे झुडपं उगवून आलेली आहेत, ही कापायची आणि तीच कलमांच्या बुंदात टाकून द्यायची. म्हणजे त्याच्यात एक मल्चिंग म्हणून, आच्छादन म्हणून पण होईल, प्लस हे तिथेच झाडाला मिळेल, तिथेच कुसून जाईल, झाडाला चांगला उपयोग होऊन जाईल आणि बागेची पण सफाई राहील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोधन, गोमाता. जसं ही भूमाता आहे, आपण भूमातेसाठी करणार आहोत, तर त्याच्यासाठी आपल्याला जास्त उपयोग ह्या गोमातेकडनं आहे. कारण ही गोमाता जिथे बागेमध्ये अशी आपण गायी असतील, म्हशी असतील, बैल असतील, अजून काही जनावरं जी गवत खाणारे आहेत, तर ती सगळी हे उगवलेलं जे गवत आहे, हे जे उगवलेलं गवत आहे ते खातील, म्हणजे हे नियंत्रणात राहील. आणि गाय जिथे जिथे फिरणार तिथे ती शेण देईल, मूत्र देईल, ते झाडांना उपयोग होईल, जमिनीला उपयोग होईल. आणि जेवढी गायी बागेत फिरणार, गायीकडनं नेहमी पॉझिटिव्ह वेव्ज येतात, निगेटिव्ह कधीच काही असत नाही. त्यामुळे आपल्या बागेतलं एक वातावरण पण चांगलं राहील, जे काही दूषित वातावरण असेल ते कमी व्हायला सुरुवात होईल आणि एवढा ह्या गायींचा आपल्याला मदत होते. ही खरोखरच गोमाता आहे. आता सर्व जगामध्ये याच्यावरती खूप रिसर्च चालू आहे किंवा अन्य काही त्याच्यावर डेव्हलपमेंट चालू आहेत किंवा त्याचा गायींच्या शेणापासून किंवा मूत्रापासून जास्तीत जास्त कसा चांगला शेतीला उपयोग करता येईल किंवा माणसांसाठी काही चांगला उपयोग करता येईल याचाही खूप त्याच्यावरती चालू आहे. तर आपण अशी जेव्हा ही गुरं बागेत सोडतो तेव्हा आपल्याला त्याचे बेनिफिट मिळतात. त्यानंतर आपण हे बऱ्याच ठिकाणी हे गवत औषध मारून, रान मारायचं औषध मारून, ग्लायफोसेट असं त्याला म्हटलं जातं, तर ते मारलं जातं आणि हे केलं जातं. का तर आपल्याला खर्च परवडत नाही म्हणून. पण हे गवत जर कापून तेच झाडाला काढलं किंवा तिथेच पडून राहिलं तरी ते झाडाची सकसपणा वाढवण्यासाठी, झाडाची जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो. आता आपण हे जेव्हा अशा पद्धतीने करू, आता गायीने खाऊन जे उरेल ते आपण ग्रास कटरने किंवा हाती काढून टाकू आणि ते झाडांच्या कलमांच्या बुंदात टाकू, म्हणजे ते कुसेल, झाडाला त्याचं खत म्हणून उपयोग चांगला होईल. प्लस हे शेणातनं, गाईच्या शेणातनं, मूत्रातनं ही आपल्याला चांगला बेनिफिट झाडांना मिळून जाईल. आता हे जेव्हा आपण करत असतो, जेव्हा सेंद्रिय कर्ब, जमिनीतला सेंद्रिय कर्ब हा आपल्याला खूप महत्त्वाचा आहे आणि तो जेवढा वाढत जाईल तेवढा आपल्याला जास्त चांगला बेनिफिट मिळेल. आता जेवढा आपण रासायनिक डेव्हलपमेंट जास्त करू तेवढं हा कार्बन रेशो खाली येईल. ह्या पद्धतीने जेव्हा ऑर्गॅनिक कार्बन, जमिनीतला कार्बन, ऑर्गॅनिक कार्बन तेवढा वाढत जाईल तेवढी जमीन सुपीक राहील, ॲक्टिव्ह राहील, झाडं चांगल्या सौष्ठवतेमध्ये राहतील. कारण जमीन चांगली पाहिजे, रिच म्हणजे आपण सुपीक म्हणतो, सुपीक जमीन, झाडाची हेल्थ चांगली पाहिजे, आतली ताकद जे आपण आता कोरोना आल्यापासून इम्युनिटी पॉवर जे आता सगळ्यांना माहिती पडते, ती ताकद, आतली ताकद आणि फ्रूट क्वालिटी द बेस्ट पाहिजे. द बेस्टच्या पलीकडे काय असत नाही. त्यासाठी हे सगळ्या गोष्टी आहेत. पण नुसताच आंबा छान काढायचा आहे टॉप क्वालिटीचा तर ते नुसतंच होणार नाही. ह्या दोन्ही गोष्टी, कुठच्याही शेतीचा मुख्य पाया ही जमीनच आहे. मग ती भातशेती असो किंवा अशी बहुवर्षीय असो, जर जमीन सकस असेल, सुपीक असेल तरच सगळ्या पुढच्या गोष्टी व्यवस्थित घडतील. तर पहिली जमीन सुपीक पाहिजे, तर कार्बन रेशो चांगला पाहिजे. कार्बन रेशो चांगला असेल, जमिनीत सेंद्रिय घटकांचं जर आपण डिपॉझिशन केलेलं असेल, टाकलेलं असेल, तर हा कार्बन रेशो हळूहळू वाढायला सुरुवात होते. हे
1-2 वर्षाचं काम नाही, हे आयुष्यभराचं काम आहे की हे दरवर्षी आपण करत राहायचं, दरवर्षी त्याचे रिझल्ट अधिकाधिक चांगले दिसत जातील. आता हा सेंद्रिय कर्ब, जमिनीतला सेंद्रिय कर्ब म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन जसा वाढत जाईल त्याचे उपयोग नेमके काय काय होतील, तर जमीन सकस सुपीक होईल, जमिनीचा किंवा मातीचा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल. कार्बन वाढला की विविध प्रकारचे जे गांडूळ असतील किंवा विविध प्रकारचे जे बॅक्टेरिया असतील की जे झाडाचं अन्न बनवून देत असतात ते कायम तिथे राहतील. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी राहिल्यामुळे जमिनीमध्ये मॉइश्चर मेंटेन राहील, त्यामुळे हे सगळेही बॅक्टेरिया किंवा गांडूळ जास्तीत जास्त दिवस लाईव्ह राहतील, काम जास्तीत जास्त करतील, डॉर्मन्सी पिरियडमध्ये जाण्याचं प्रमाण कमी राहील. आणि व्हाईट सेल सगळ्यात महत्त्वाचं, व्हाईट सेल म्हणजे पांढरी मुळी जे झाडाचं अन्न खेचून घेणार आहे. आपण कुठच्याही प्रकारची खतं टाकली तरी डायरेक्ट मुळी ती खेचून कधीच घेऊ शकत नाही, तर हे बॅक्टेरिया किंवा गांडूळ ते खातील आणि झाडाचं अन्न त्या लिक्विड फॉर्ममध्ये अवेलेबल फॉर्ममध्ये ते बनवून देतील. झाडाला जे पाहिजे त्या मुळीच्या माध्यमातून त्या बॅक्टेरियांपर्यंत मेसेज जातो आणि जे काही पाहिजे ते त्या पद्धतीचे ते बॅक्टेरिया ॲक्टिव्ह होतात, त्या पद्धतीने ते काम करतात आणि झाडाला पाहिजे तेवढं आणि झाडाला पाहिजे तसं अन्न ते बनवून देत असतात. तर ही साखळी जी कंप्लीट आहे ती केवळ ह्या एका कार्बन रेशोमुळे आहे. आणि जेवढा तिथे तो कार्बन जमिनी कलमाच्या बुंधामध्ये आपण तयार करू तेवढा जास्त बेनिफिट मिळेल, कारण विविध हे जेव्हा कंपोस्टिंगची क्रिया चालू असते तेव्हा विविध प्रकारची एन्झाईम्स तयार होत असतात किंवा एक पॉलिसॅकराइड नावाचा एक पदार्थ आहे की जो हे सगळं कणरचना नियंत्रित करत असतो, तो तिथे तयार होतो आणि तो त्या वेळेला झाडाला मिळून जाईल. समजा अन्य ठिकाणी हे जर कंपोस्ट केलं खड्ड्यामध्ये किंवा जमिनीमध्ये तर तिथे ते चांगलं, वाईट नक्कीच काही नाही, पण ही जी एन्झाईम्स किंवा जी आहेत ती पूर्णपणे झाडाला मिळणार नाहीत, कारण त्यांचं ती डिग्रेड होऊन जातात. त्यांचं लाईफ असतं ते काही 2 तास 4 तास 8 तास एवढंच असतं. मग ते कंपोस्ट झालेलं मटेरियल कलमानं आणून टाकलेलं चालेल, वाईट नक्कीच काय नाही, पण एक दुसरं लेबर कॉस्ट पण वाढेल. सगळंकडलं मटेरियल जमवायचं एका खड्ड्यामध्ये किंवा एका ठिकाणी कंपोस्ट करायचं, परत ते झाडाला नेऊन टाकायचं, डबल कॉस्ट होते. त्यापेक्षा ते तिथल्या तिथे जर टाकलं तर झाडाला उपयोग अजून चांगला मिळेल. आणि ही सगळी एन्झाईम्स जी आहेत ती झाडाच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप चांगलं काम करतात आणि ते त्या वेळेला झाडाला मिळत राहील. एकाच वेळेला सगळं देण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने जे जे पाहिजे झाडाला ते मिळत गेलं तर त्याचे झाड अधिक चांगला रिस्पॉन्स देते, अधिक झाडातल्या डेव्हलपमेंट खूप चांगल्या दिसतात. जसं तुम्ही सांगितलं की जमिनीतला जो कार्बन आहे तो वाढला असेल तर चांगलं आहे, पण बरेच ठिकाणी काय होतं की औषधं मारली जातात आणि त्याचं जे प्रमाण आहे म्हणजे कार्बनचं प्रमाण ते कमी होऊन जातं. मग औषध मारल्यानंतर काय होतं मग? ते जेव्हा रान मारण्याचं औषध आहे, आता हे जे हरित द्रव्य हे ह्याच्यामध्ये ह्या पानांमध्ये किंवा कुठच्याही ह्याच्यामध्ये हिरव्या रंगाचं द्रव्य आहे जे फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाचं काम करतं, ते जर मारलं गेलं ते द्रव्य तर पुढचं कामच होणार नाही आणि ते झाड मरून जाईल. त्यामुळे त्याची वाढही होणार नाही, त्याच्यातनं पुढची डेव्हलपमेंट होणार नाही. हे जेव्हा गवत काढलं जातं ह्या पद्धतीने ग्रास कटर मारून जातं तर त्याची मुळं जी आहेत किंवा जो राहिलेला जो अवशेष आहे तर तिथे जमिनीतच राहील. जेव्हा पाऊस पडेल किंवा जे होईल तेव्हा तो तिथेच कुसेल, झाडाची तिथेच कंपोस्ट झाल्यामुळे झाडाची सुपीकता वाढवायला त्याचा मदत होईल. आणि जेव्हा आपण हे औषध मारून रान मारायचं औषध मारून हे रान नामशेष करणार तर तिथे हे ऑर्गॅनिक डेव्हलपमेंट होणार नाही. शिवाय पाणी ह्या ह्याच्यामुळे जमीन धरून ठेवतं, त्यामुळे पावसाळ्यामध्ये जमीन वॉशआउट होणं, धुपून जाणं हेही होणार नाही आणि त्या जमिनीमध्ये जे काही घटक आहेत, अन्नावशांचे जे घटक आहेत ते वॉशआउट होतील, निघून जातील. ह्याच्यामुळे ते होणार नाही, ते टिकून राहील, तिथेच राहील. म्हणजे मंडळींनी जे औषध मारायचं आहे ते बंद करणं गरजेचं आहे. जेवढं बंद करेल तेवढं चांगलं आहे. शिवाय असंही काही ठिकाणी लक्षात येतं की 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष जिथे सलग त्याच बागेत कंटिन्यू वापरले गेलेत ही रान मारायची औषधं तर त्याचा झाडांच्या सौष्ठवतेवर पण त्याचे दुष्परिणाम दिसायला लागलेले आहेत की त्या ठिकाणची झाडं जी आहेत त्यांची पानं जी आहेत ती लवकर पिवळी पडतात. नाही तर जनरल आंबा काढून झाल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात ती झाड पानं पिवळी पडणं किंवा निस्तेज होणं असं दिसायचं, ते आता दिसत नाही. ते एप्रिल एंडिंग किंवा एप्रिल संपताच ती पानं पिवळी पडतात, म्हणजे त्यांचं लाईफ संपून जातं. आता झाडाचं सोलर पॅनल ही पानं आहेत, म्हणजे झाडाला जी ऊर्जा लागते ती ह्या पानांच्या माध्यमातून मिळत असते. जमिनीतनं मिळणारं खत किंवा आपण जे काही त्यांचं जे काही त्यांची अन्नावशांची पूर्तता करू ते आणि पानांवाटे मिळणारी ऊर्जा
ह्याच्यावरती झाड आपलं गुजराण करत असतं. आपली डेव्हलपमेंट सगळ्या ज्या काय असतील त्या वर्षभर त्याच्यावर चालू असतात. तर त्यामुळे ही पानंही चांगली सक्षम असणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे हे जेवढं आपण करू तेवढं असं एखाद दुसऱ्या वर्षी लगेच लक्षात येतं अशातला भाग नाही आहे. पण 2-3 वर्ष सलग वापरल्यानंतर आणि ओव्हरडोसमध्ये हे औषधं वापरल्यामुळे जमिनीतला कार्बन रेशो कमी होणं, वॉशआउट होणं या सगळ्या गोष्टींमुळे त्याचे झाडावरती दुष्परिणाम होतात. जर पानंच नीट नसतील, झाडं जर वीक झाली तर येणारं फळही आपल्याला अपेक्षेनुसार आणि त्या क्वालिटीचं कधीच असणार नाही. जसं तुम्ही म्हटलात की लेबरचा हा मेजर इश्यू आहे आपल्या इथे. तर कोकणामध्ये बरेच मंडळी काय करतात की शॉर्टकटमध्ये आता ही जी झाडं आहेत हे तोडून टाकतात. हो पण हे वाचवणं गरजेचं आहे. होय, ही जी अशी खुरटी झाडं जी आहेत किंवा हे जे रान आहेत त्याचा उपयोग चांगला होतो, कारण त्यांची उंची ती मर्यादितच असते. ती झाडाला जर डिस्टर्ब करत असतील किंवा झाडाच्या बुंध्याजवळच असतील तर ती काढून टाकणं मुळापासून. नाही तर ते झाडाला जे काय आपण खतपाणी घालू तर हेच खुरटी झाडं खाऊन जातील आणि झाडाला कमी मिळेल, कलमांना कमी मिळेल. म्हणून ती झाडं अधेमध्ये असलेली ही जशी मध्ये मध्ये आहेत जी झाडांना डिस्टर्ब करत नाही आहेत, इकडे झाड आहे तिकडे कलम, म्हणजे कलम दोन्ही वेगळे आहेत, त्याचा काही दुष्परिणाम एकमेकांना काही होत नाही आहे. आणि ही जे आहे गवत हे कितीही वाढू द्या ते गुरं खातील. हे आपली जी गोधन आहे, गोमाता ह्या सगळ्या आहेत त्यांच्या माध्यमातून हे केव्हाही चांगलं होईल, आटोपशीर राहील. हा जो खर्च आहे गवत काढणीचा, 1-2 जरी गायी पाळल्या किंवा गुरं पाळली, गाईच असं नाही कुठचंही, गाई म्हैस बैल जे काय असेल ते पाळलं किंवा काही केलं तर हा जो ग्रास कटिंग किंवा बाग सफाईचा जो खर्च आहे तो नियंत्रणात राहील, कमी राहील. आणि हे जे ग्रास कटिंग म्हणजे ते कट केल्यानंतर जे तिथेच पडेल किंवा ते उचलून आपण कलमाच्या बुंदात टाकल्यानंतर जे खत म्हणून त्याचा उपयोग होणार आहे ते पैशात मोजता येणार नाही. हा जो गडी खर्च किंवा तो मशीन ग्रास कटरने लावून जे काही रॉकेल किंवा पेट्रोल जे काही त्याला लागणार आहे तो जरी खर्च झाला, गडी खर्च झाला तरी तो परवडनेबल आहे. कारण हा जो बेनिफिट त्याच्यातनं मिळणार आहे तो खूप चांगला आहे. कारण तो पैशात किती पैसे मोजले तरी हे होणार नाही. आणि जेव्हा हे सगळं आहे, आता शेणामध्ये विविध प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, विविध प्रकारची ॲसिड्स आहेत, विविध प्रकारचे गुणधर्म आहेत, ते सगळे मिळतील. गोमूत्रामध्ये पण आहेत. मग ते आपली जमीन अधिक सुजलाम सुफलाम करायला खूप मदत होईल. आता आपण औषध मारलं, झाड मारायचं औषध मारलं तर ही जनावरं तिथे बघायला मिळतील का? नाही, जर रान मारायचं औषध वापरल्यानंतर त्याला एक प्रकारचा वास आहे. ही गुरं वाईट, कुठचीही गुरं वाईट किंवा घाणेरडं कधीच खाणार नाही. चांगलं असेल तेच खाणार. आणि तिथे एक प्रकारचा वास येतो. आणि जे रान मारायचं औषध वापरल्यानंतर पुढच्या 24 ते 48 तासात ते सुकूनच जातं. आणि ही गुरं ते सुकलेलं खात नाही, त्यांना जिवंतच पाहिजे असतं. त्यांना जिवंत किंवा सुकलेलंही ते खाणार. हे गवत जर आपण काढलं नाही तर सुकणार आहे, ते सुकलेलं ते खाईल. पण हे औषध मारल्यामुळे त्याचे घटक त्या ह्याच्यामध्ये राहतील किंवा त्याचा वास तिथे टिकून राहील. त्यामुळे ही गुरं ते खात नाहीत. म्हणजे एवढं ते आता ते एवढे म्हणजे एवढं त्यांना हुशार आहेत ही गुरं की वास येतोय म्हणून खाणार नाहीत. आणि आपण ते ते मुरेल आणि तेच झाडाला खेचून घेईल. मग त्याचे अंश परत झाडात ते फळ मिळेल, त्यातनं परत आपल्याला आपल्या पोटात जाईल, जे आज चाललं आहे. आपण ज्यांच्या बागेत आहोत राजापूर भू ह्या गावात, ते मंदार सप्रे, ते आत्ता इथे आहेत. सप्रे सर नमस्कार. नमस्कार. तर भाऊंनी माहिती चांगली दिलेली आहे की जमिनीतला कार्बन वाढला पाहिजे. त्याचबरोबर ही जी झाडं आहेत, रानटी झाडं आहेत, ती पण जपून ठेवणं गरजेचं आहे. तर त्याबद्दल थोडी माहिती द्या ना की आपल्या ह्या झाडाला किती फायदा होऊ शकतो. तर सेंद्रिय कर्ब पटवर्धन सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जर वाढवायचं असेल तर त्याला पालापाचोळ्याची फार गरज आहे. त्याप्रमाणे आम्ही आत्ता आमची खतं ऑलरेडी जूनमध्ये घालून झालेली आहेत. खतं घालून झाल्यानंतर हा आता दिसणारा हा रानटी पाला आहे. हा पाला आम्ही शेती झाल्यानंतर आत्ता कामगार शेतीला गेलेले आहेत, शेती आटोपली की हा सगळा पालापाचोळा आम्ही कलमाच्या बुधावरती टाकणार आणि त्याच्यावर माती टाकणार की जेणेकरून सेंद्रिय कर्ब वाढेल. आज शेती करताना सेंद्रिय कर्ब हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मी बऱ्याच जणांशी बोललो किंवा पटवर्धन सरसुद्धा वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करताना जेणेकरून सेंद्रिय कर्ब कसा वाढेल याविषयी सतत मार्गदर्शन करत असतात. मी जमिनीत कोणतंही रासायनिक खत घालत नाही, त्याच्यामुळे मला आंब्यामध्ये साका येतो हा विषयच मान्य नाही. हे माझं थोडं आगाऊ बोलणं ठरेल. आंबा बागायतदार जे हा तुमचा व्हिडिओ बघतील त्यांना असं वाटेल
पण मला गेली आज मी 8 ते 10 वर्ष यांच्या सल्ल्याने संपूर्ण आंबा बागेचं नियोजन करतो. मी जरी 1000-2000 पेटी भरत असलो तरी मला ह्याच्यात आंब्याचा साका आला म्हणून माझ्याकडे कोणताही प्रॉब्लेम खरंच नाही आहे. पटवर्धन साहेबांची सिस्टीम तुम्ही नीट फॉलो करा. कमीत कमी 3 वर्ष तरी पहिली त्यांची सिस्टीम फॉलो करावी लागते. म्हणजे जी झाडांची दयनीय अवस्था झालेली आहे आज जी 99%, ती जर आपण त्यांच्या सिस्टीमने जायचं तर एका वर्षात त्यांची सिस्टीम कुणाला समजणार नाही. मी गेली आज 8 वर्ष करतोय म्हणून हे अगदी विश्वासपूर्ण सांगतोय की त्यांची सिस्टीम तुम्ही 3 वर्ष फॉलो केल्यानंतर आपल्याला त्याचे रिझल्ट्स मिळतील. मला मिळालेले रिझल्ट आणि अत्यंत महत्त्वाचा रिझल्ट म्हणजे साईजमध्ये चांगली वाढ होते. माझ्याकडे 7-8 डझन साईजचा छोटा आंबा फार कमी येतो. मी ॲव्हरेजवरती माझ्या पेट्या लिहिल्या असतात त्याप्रमाणे दाखवू शकतो. परंतु पटवर्धन सरांच्या सल्ल्यानंतर केल्यानंतर आंब्याची साईज, कलर आणि चव ही अतिशय खूप प्रमाणात सुधारली. हे अगदी मी विश्वासाने सांगू शकतो. 3 वर्ष आपण फॉलो केलं, पण त्या 3 वर्षामध्ये आपल्याला किती नुकसान झालं? अजिबात नाही, नुकसान होतच नाही. झाड काय आपण हार्ड प्रूनिंग करतच नाही. अनावश्यक ज्या फांद्या आहेत, वेली आहेत त्याच काढतो. झाडाचं उत्पन्न चालू असताना आम्ही कटिंग करतो त्यांच्या सल्ल्याने. त्याच्यामुळे नुकसान होत नाही बिलकुल, उलट फायदाच होतो. हा कार्बन जमिनीचा जेव्हा वाढतो तर ह्याबद्दल तुम्हाला माहिती कशी मिळाली? आता ती माहिती आम्हाला सरांनीच दिली आहे. ती म्हणजे कशी की आपण हा पालापाचोळा ह्याच्या आधी आपण त्याच्याकडे फार लक्ष देत नव्हतो. परंतु हा पालापाचोळा कुजल्यानंतर काळा जो भाग तयार होतो, मला एका लॅबमधने पण सांगितलं गेलं, सांगली जी लॅब आहे ते डॉक्टर आहेत स्वतः, त्यांनी पण सांगितलं हा पालापाचोळा कुजता हाच कार्बन आहे. जनरली हा पालापाचोळा बऱ्याच ठिकाणी जाळला जातो, पण जेवढा कंपोस्ट करता येईल किंवा जो आच्छादन म्हणून किंवा मल्चिंग म्हणून जर वापरता आला तर हा कार्बन रेशो खूप चांगला वाढतो. ह्या पांढऱ्याच्यामुळे आपल्या ह्या कार्बन रेशोमुळे जमिनीचं जो पांढरी मुळी जी आहे ती खूप वाढते खूप, आणि ती कायम टिकून राहते. कारण आता हे जे गवत आहे हे आता ओलं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जे हिरवळीचं खत म्हणून जे वापरलं जात होतं तोच आता हे हिरवळीचं खत म्हणून होतं. आणि हेच गवत जेव्हा पुढे सुकेल किंवा हे रान जेव्हा पुढे सुकेल, जेव्हा आपण ते काढून टाकू, तेच परत जमिनी त्या रिंगमध्ये किंवा खताच्या ह्या आपल्या कलमाच्या ह्या अळीमध्ये जेव्हा आपण टाकणार आहोत तेव्हा त्याचं आच्छादन म्हणून उपयोग होईल. ते नंतर जेव्हा पाऊस पडेल यथावकाश ते कुसेल, तिथे कार्बन रेशो परत वाढायला लागेल. पटवर्धन भाऊ आहेत ना, त्यांनी सगळं सांगितलं कार्बनबद्दल, पण ज्यावेळी तुम्ही यांचं फॉलो केलं, सगळी सिस्टम फॉलो केली, पण त्या अगोदर आणि आता याच्यामध्ये किती फरक झाला उत्पन्नामध्ये? जमीन अस्मानाचा. पहिलं उत्पन्न किती मिळायचं तुम्हाला? पहिल्याच्या उत्पन्नाच्या आत्ता जवळपास 70-80% वाढलेलं उत्पन्न. 70%? हां, पहिल्यांदा आधी उत्पन्नापेक्षा झाडांची कंडिशन बघता मी बाग कराराने द्यायचो, बाग घ्यायलाच कोण यायचा नाही. बाग कटिंग केल्यानंतर तीच उलटी क्रिया झाली होती माझ्या बाबतीत. मग बागा विचारायला लागले. मग मी पटवर्धनांच्या सल्ल्याने कटिंग केली आणि मग मी त्या व्यवसायातच उतरलो. नाही तर माझी काय पहिल्यांदा इच्छा नव्हती व्यवसायात ह्या उतरण्याच्या आंबा धंद्यात, परंतु उतरलो ते माझा फायदाच झाला. त्याच्यामुळे किती टक्के उत्पन्न वाढल्यापेक्षा आपल्याला ती झाडं जर जोपासायची असतील तर ही सिस्टीम वापरणं गरजेचं आहे. कारण कल्टारच्या बाटलीवरती, सिंजेंटाच्या पहिल्या बाटलीवरती लिहिलेलं असायचं की जर तुम्ही कल्टार घालणार असाल तर झाडं कटिंग केली पाहिजे. असं तर शेतकरी प्रत्येक वाचले असतील नसतील मला माहिती नाही, परंतु हे त्यांच्या बाटलीवरतीच लिहिलेलं होतं. आणि ती गोष्ट फॉलो करत नाहीत, कटिंग कोणी करत नाहीत. आता जरा 1-2-4% आमच्या गावातलं माझं बघून मी 1-2 इथे गावात सांगितलं, ते कटिंग करतात. त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे मला परवा स्वतः सांगितलं की पटवर्धनांचं तू ऐकलं होतंस त्याच्यामुळे मला फायदा झाला. हे मला माझ्या मित्रांनी नक्की सांगितलं इथे. आता मी एक सर्वसामान्य माणूस आहे, आता मी एक जागा घेतली तर आता पटवर्धन भाऊ जसं ते सांगतायत, मग ते कुठली कुठली माहिती देतात सुरुवातीपासून? आपल्याला जी आवश्यक असणारी सगळी माहिती देतात, अगदी झाड लावण्यापासूनची अगदी आंबा काढेपर्यंत मोठं झालं. त्याच्यात अशी कुठली माहिती नाही की त्यांच्याकडे माहिती नाही असं नाही. तरी कुठली आहे तरी आता म्हणजे नेमकी तुम्हाला कुठली माहिती हवी अपेक्षित आहे? म्हणजे आता कार्बन, जमिनीचं कार्बन आहे, त्याचबरोबर प्रुनिंग आहे, ह्या गोष्टींबद्दल थोडी माहिती पाहिजे. जमिनीच्या कार्बन बद्दल पण माहिती देतात, प्रुनिंग बद्दल पण माहिती देतात, आणि फळाबद्दल, फळाचा रंग कसा आला पाहिजे, सगळी साईज किती झाली पाहिजे, फळाचा रंग बिंग या सगळ्याबद्दल माहिती देतात. पण ते एका वर्षात मी म्हटलं तसं होणार नाही. सतत 3 वर्ष त्यांच्या संपर्कात राहावं लागेल आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला रिझल्ट दिसतील.
एका 6 महिन्यात हे पटकन मी केलं आत्ता आणि लगेच रिझल्ट दिसले असं होणार नाही. त्याच्यामध्ये 3 वर्ष जो विषय आहे त्या मुळात झाडांची झालेली हानी, म्हणजे झाडांची जी हानी झाली, आपण मुळात खड्ड्यात पडलो. ते खड्ड्यातनं वर आल्याशिवाय आपल्याला पुढच्या स्टेप एक पावलं जे वर टाकायचं आहे, एक पाऊल वर जायचं आहे, ते शक्य होणार नाही. म्हणून पहिला टप्पा जो असतो की तो झाडाची हेल्थ चांगली होण्यासाठी जमीन आणि झाड ह्याच्यावरती आपला फोकस जास्त असतो की जमीन सकस कशी होईल, कार्बन रेशो वाढेल, त्याच वेळेला झाडाची ताकद कशी वाढेल ह्यासाठी आपण प्रूनिंग म्हणा किंवा बाकी इतर फवारण्या म्हणा ह्याच्यातून आपण ते मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. हे होतं पहिल्या वर्षी. जे उत्पन्न मिळेल तो आपल्याला बोनस असतो. भुणवून छाटून टाकणं आपल्याला मान्य नाही. उत्पन्न पण आलं पाहिजे आणि रिकव्हरी पण दिसली पाहिजे, ह्याच तत्वाने आपण चालतो. आणि हार्ड प्रूनिंग, झाडं भुणवून छाटून टाकतात ते न करता टप्प्याटप्प्याने जर करत राहिलो तर जे छाटून टाकल्यानंतर 3 ते 4 वर्ष उत्पन्न मिळत नाही. मग त्यापेक्षा जे करायचं आहे, जेवढा उंचीला कमी उंची करायची आहे, कॉम्पॅक्ट करायचं आहे, का जे काही सगळा मेंटेनन्स किंवा त्याची रिकव्हरी म्हणून जे काही करायचं असेल ते आपण हे पुढच्या 3 ते 4 वर्षामध्येच ते करतो, उत्पन्न घेता. म्हणजे शेतकऱ्याचं नुकसानही होत नाही, ह्याही डेव्हलपमेंट मिळतात आणि झाडं आणि बाग सगळ्याच गोष्टी आणि आंबा द बेस्ट क्वालिटीकडे वळतो. जसं तुम्ही सांगितलं आहे की आंबा चांगला बेस्ट क्वालिटीमध्ये झाला पाहिजे. पण आता मी एक जागा घेतली आहे, तिथे कातळ आहे किंवा पडीक जागा आहे. तर जो पहिला मालक होता त्यांनी भरपूर रसायन वापरलं, केमिकल वापरलं आणि ती बाग आता उत्पन्न देत नाही आहे. पण मला परत सुपीक करायची आहे, मग त्यासाठी काय करावं लागेल? हे जेव्हा हे असे रासायनिक खतं घातलेत किंवा जी पडीक आहे किंवा त्याच्याकडे दुर्लक्षित झालेलं आहे, झाडांची ताकद राहिलेली नाही आहे, तर हीच सिस्टीम तिथे राबवावी लागेल. पहिलं म्हणजे जमिनीतला कार्बन रेशो वाढण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. झाडाची ताकद वाढण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. पालवी जी येईल ती सक्षम आणि चांगली कशी येईल ह्यासाठी पण आपल्याला विशेष मेहनत घ्यावी लागेल. कारण ह्याच पालवीवरती सगळी गणितं असणार आहेत. पालवी सक्षम चांगली येणं हीच ह्यांची ही होईल. एका 6 आता जर हा आता जुलै आहे, आपण पाऊस गेल्यानंतर म्हणजे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपासून जर मेंटेनन्स सुरू केला तर पहिल्या वर्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फुलफिल झालेल्या दिसतील. झाडांची ताकद चांगली वाढली, झाडं आता पहिल्यापेक्षा खूप चांगली दिसायला लागलेत, काही ना काही उत्पन्न त्यातनं मिळालं. दुसऱ्या वर्षी अजून झाडं चांगली झाली, आकार आला त्यांना चांगला, म्हणजे अम्ब्रेला टाईप असं एक म्हटलं जातं, छत्री टाईपचं, उंची, कॉम्पॅक्ट, ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन होतील. प्लस आंब्याची क्वांटिटी म्हणजे जे उत्पन्न आहे ते पहिल्या वर्षीपेक्षा दुसऱ्या वर्षी अजून वाढलेलं दिसेल. फळाचं वजन, फळाचा कलर, फळाचा साईज याही गोष्टी वाढलेल्या दिसतील. तिसऱ्या वर्षी जे काही सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत त्या कंप्लीट झालेल्या तुम्हाला दिसतील. म्हणजे जमीनही खूप रिच असेल, झाडांचीही ताकद चांगली असेल आणि फळाची क्वालिटीही द बेस्ट असेल. ह्याचा 3 वर्ष. ह्याच्यामध्ये असं कुठचं वर्ष वाया जात नाही की हे केलं आणि 1 वर्ष वाया गेलं, उत्पन्नच नाही आलं, खर्चच प्रचंड झाला किंवा आत्ता हे 3 वर्ष करा मगच दिसेल असं नाही. जे ज्या पहिल्या वर्षी जी कामं करणार ती तिथे दिसणार. दुसऱ्या वर्षी जे काही काम करणार त्याचे रिझल्ट दिसणार. तिसऱ्या वर्षी जे काम करणार ते तिसऱ्या वर्षीला रिझल्ट दिसणार. म्हणजे जे काही आपण करणार, एफर्ट्स घेणार, खर्च करणार त्याचे सर्वही रिझल्ट तुम्हाला त्या वेळेला दिसतील. ओके, आता तुम्हाला संपर्क केला तर तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता? म्हणजे आता ज्या मंडळींना आता माहिती मिळाली की आपल्या जमिनीचा कर्ब वाढवायचा आहे, म्हणजे कार्बन वाढवायचा आहे, त्याचबरोबर छाटणी करायची आहे, बरंच निसर्ग आपल्याला टिकवायचा आहे, आंबा, काजू याच्यातून चांगलं उत्पन्न आलं पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला संपर्क केला तर तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकाल? आपण जेवढं शक्य आहे जेवढ्या ठिकाणी ते नक्कीच जाऊ. मी आता कोकणात राहतो, रत्नागिरीमध्ये, तर कोकणात तर मी काम करतोच, सगळीकडे जाणं येणं असतंच. प्लस कोकण पट्टीच्या प्रदेशाच्या बाहेर जिथे असेल, जर शक्य असेल तर जाणं होईल. नाहीतर जे शेतकऱ्यांना माहिती करून घ्यायची असेल तर त्यांनी आपल्याकडे अवश्य यावं. त्यांना प्रॅक्टिकली म्हणजे बागेत नेऊन त्यांना ह्या सगळ्याही गोष्टी त्या वेळच्या जे पूर्ण करतो आपण बागेत ते सगळंही नॉलेज किंवा सगळ्याही गोष्टी आपण त्यांना देऊ, सांगू. आणि आता काय व्हॉट्सअप आहे, फोन आहेत, व्हिडिओ आहे, त्या माध्यमातून आपण त्यांना सगळं गाईड करू शकतो. तुमचा किती वर्षाचा अनुभव आहे? मी 2001 पासून ह्या क्षेत्रामध्ये आहे आणि आपण एका ज्या कॉन्सेप्टने, एका सिस्टमने जे काम करतो ते जवळपास गेली 11-12 वर्ष एका प्रोग्रामने काम करतो की एखाद्या बागेमध्ये ज्या काही कमतरता असतील किंवा ड्रॉबॅक असतील किंवा ज्या काही अडचणी असतील त्या दूर होऊन करण्यासाठी, म्हणजे त्या बागेनुरूप
पूर्ण वर्षाचं, 2 वर्षाचं, 3ऱ्या वर्षीचं असा प्रोग्रामने आपण काम करतो की जेणेकरून आपल्याला रिझल्ट ओरिएंटल काम करता येतं आणि ते आपण करतो. आतापर्यंत किती बागेचं डेव्हलपिंग केलंय तुम्ही? आतापर्यंत की असं सांगू शकत नाही. तरी एवढ्या अंदाजे? ठिकाणी किमान 25 लाख झाडं आपल्या सिस्टममध्ये प्रूनिंग होऊन झालेली आहेत. काही जण फॉलो केलं, काही जणांनी नाही फॉलो केलं, पण किमान तेवढे तरी निश्चित आहे. म्हणजे एका शेतकऱ्याची अशी 25 लाख म्हणजे 1 झाड 2 झाड ते 25 लाख असं नाही, त्याच्यात रिपिटेशन पण आहे की आपण दरवर्षी किती झाडांचं प्रूनिंग झालं, व यावर्षी 1 लाख प्रूनिंग झालं, पुढच्या वर्षी किती झालं तर 1 लाख झालं, 2 लाख झालं. मग त्याच्यात मागच्याही वर्षी झालेल्यांचीही काउंट त्याच्यातच आहे, प्लस नवीन झाडांचाही काउंट त्याच्यातच आहे. जवळपास अशा जर काढल्या तर 450-500 बागांमध्ये आपलं काम झालेलं आहे. 450 ते 500 म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये? रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड ह्या जिल्ह्यांमध्ये ही आपली कामं झालेली आहेत. मग ती बाग 50 कलमाची पण असू शकते, नाहीतर 1500 कलमाची, 2000 कलमाची, 3000 कलमांची पण असू शकते. ज्या ज्या शेतकऱ्यांना ह्या बाबतीत काही माहिती पाहिजे त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. मी त्यांना जे काही त्यांची सगळी प्रश्नांची समर्पक उत्तरं देईन. त्यांना जे जे काही मार्गदर्शन किंवा जे काही त्यांना पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आपण प्रोव्हाइड करू, सगळं त्यांना देऊ. आपण जो कॉन्सेप्ट बनवला तो मिनिमम केमिकल मॅक्झिमम ऑर्गॅनिक, आणि ह्या पद्धतीने गेल्यानंतर तुम्हाला चांगले रिझल्ट दिसतात. अचानक कुठचेही बदल फरक होणार नाही. आता जो जमाना चालला आहे किंवा जे काही आता सगळीकडे जे ऑर्गॅनिकसाठीचं जे काही सगळं चाललेलं आहे त्यासाठीची ही पायाभरणी आहे, हे या पद्धतीने काम करणं. केमिकल वापरायचं नाही, आता मंडळींनी ऑर्गॅनिककडे वळावं, हे तुमचा मोटो आहे. माझा पण मोटो तोच आहे की ऑर्गॅनिक जेवढं कराल तेवढं चांगलं आहे, जेणेकरून जी जनावरं आहेत ती चांगली राहतील, झाडं चांगली राहतील, जमीन चांगली राहील, त्याचबरोबर जमिनीचा जो कस आहे तोही चांगला राहील आणि पाणी रोखून ठेवेल. बरोबर, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नक्कीच. आज जे रोगराई वाढली आहे, आज जनसंख्या पण आपली खूप वाढत चालली आहे. आपण कुठच्याही रोगाला पटकन बळी पडतो. पूर्वीच्या काळी तसं नव्हतं, कारण प्रत्येक माणसामध्ये एक वेगळी ताकद होती, आतली ताकद होती. आज ते राहिलं नाही आहे. आज जर आपण बघितलं, जर 10 घरं बघितली तर 10 पैकी 8 घरांमध्ये कोणतरी एका माणसाला डायबेटीस तरी असेल, प्रेशर तरी असेल किंवा अन्य काहीतरी असेल. 10 घरात जी काही मुलं असतील तर 10तल्या 5 मुलांना चष्माच असेल. म्हणजे जी वय 2 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष आहे त्यांना चष्माही असू शकतो. किंवा काही यांचं खूप जाड असतात, खूप बारीक असतात. म्हणजे व्यंग जी नवीन पिढी जन्माला आता आली आहे गेल्या 10 वर्षातली किंवा अशी, तर त्याच्यात हेही दुष्परिणाम दिसतात. 25 घरांपैकी 5 घरांमध्ये किंवा 7 घरांमध्ये कोणतरी एक माणूस कॅन्सरने पण दिसतो. आपण ऐकतो, बघतो, कॅन्सर ट्रेन ऐकतो आपण, किंवा जे आपण हॉस्पिटल, एवढी हॉस्पिटल निघत आहेत आणि कायम फुल असतात. असं कधीच झालं नाही की ह्या हॉस्पिटलमध्ये कोणच नाही. म्हणजे एवढी रोगराई पण वाढली आहे केवळ ह्याच कारणांमुळे. शेवटी विष ते विष आहे. आज आपली एक अंगातली एक ताकद असते, ते स्लो पॉयझनसारखं आहे. ती विष आज पचवलं जातं आहे, पण त्याचे साईड इफेक्ट पण चालू आहेत. किंवा जी आपण औषधं घेतो, इंजेक्शन घेतो, वेगवेगळ्या टाईपची क्रोसिन म्हणा किंवा असे पेन किलर म्हणा, तर ते जे काय आहेत त्याचे दुष्परिणामही कुठे ना कुठे होतात आपल्या शरीरावर. आणि जसं आपलं वय वाढायला लागेल, 40, 50, 55, 60, 65, 70, की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे त्याचे दुष्परिणाम दिसायला सुरुवात होते. सौष्ठवता माणसाची किंवा एक सुखी जीवन हे आता हळूहळू दुरापास्त व्हायला लागलं सगळ्याच गोष्टींमुळे. आज आपण चायनीज फूड खातो किंवा जे नको आहेत सगळं, हायजीन हा विषय तर नसतोच तिथे, किंवा रस्त्यावरचं खाणं आहे किंवा अन्य काय आता न बोलण्यासारखं असतात. असं काही कुठच्या अन्नाला मी वाईट म्हणणार नाही आहे, पण आज ते पोषक आहे का शरीराला याचा विचार न होता अवेळी खाणं, नको ते खाणं, किंवा अजिनोमोटोसारखे आपण ऐकतो की ज्याच्यामुळे बरेच काही गोष्टी क्रिएट होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी कमी होणं, बंद होणं आणि एक माणसाचं जीवन चांगलं होणं यासाठी हे केलं पाहिजे. आज सरकारी लेवलवर सुद्धा केमिकलवर हळूहळू बरेच औषधांची बॅन झाली आहे, किंवा रासायनिक औषधातले काही बॅन झाले, किंवा जी कीटकनाशक आहेत किंवा आपण जे काही गॅमॅक्झिनसारख्या ज्या काही पावडर्स होत्या किंवा अन्य काही होत्या त्याच्यावर सुद्धा आता हळूहळू बॅन व्हायला लागलं. त्याचबरोबर ऑर्गॅनिकमध्ये पण खूप मोठा रिसर्च चालू आहेत. ह्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचंही औषधं त्याच्यावरची येऊ लागली आहेत बाजारात. येत्या काही काळामध्ये या शेतीसाठी लागणारी जी काही सगळ्या गोष्टी असतील
त्या ऑर्गॅनिकमध्ये अवेलेबल असतील अशी मला खात्री वाटते. भाऊने चांगली माहिती दिलेली आहे. तर ज्या मंडळींना बाग हिरवीगार करायचं आहे, त्याचबरोबर त्याचा कार्बन वाढवायचा आहे आणि त्याचबरोबर प्रुनिंग करायचं आहे, आंब्याची छाटणी वगैरे, तर तुम्ही भाऊंना कॉन्टॅक्ट करू शकता. अजून एक असं की आता ही जी आपण कलमं सगळी बघतोय ती यावर्षी त्यांनी भरपूर उत्पन्न दिलेलं आहे, पण तुम्हाला असा त्या झाडांमध्ये तजेला दिसून येईल किंवा जी पानं पिवळी पडून जी पानगळ होऊन जाते तसं तुम्हाला दिसणार नाही, कारण झाडाची आतली ताकद टिकू नये म्हणून. ह्या बागेमध्ये गेली 7-8 वर्ष जे काम चालू आहे त्याचं हे रिझल्ट दिसतात. कुठची झाडं अशी दमली थकलेली दिसणार नाही. म्हणजे तुम्ही या बागेमध्ये काम करताय हो, हे 7-8 वर्ष. 7-8 वर्ष आपण काम करतोय. सुरुवातीला बाग कशी होती ही? सुरुवातीला बाग अतिशय भीषण अवस्थेमध्ये होती. पानाचा साईज, त्या पालवीचा स्टिकचा साईज हे अगदी वीक होतं. म्हणजे हातात न धरण्यासारखं होतं. म्हणजे जसं आपण डॉक्टरकडे गेल्यावर सांगितलं होतं की ह्याच्यात काय आता ह्या माणसामध्ये होप्स नाहीत, अशा अवस्थेपर्यंत ही आलेली बाग होती जेव्हा हे करारान देत होते. आता हे स्वतः करतायत, सगळी मेहनत घेत आहेत, आपल्याला खूप चांगले रिझल्ट दिसतात त्याच्यामध्ये. आता जे काही पालवीचं जे महत्त्व जे मगाशी म्हटलं ते आता हे जर बघितलं तर ही अशी सौष्ठव पालवी त्याची आली पाहिजे ह्या पद्धतीने. हे बघा त्याची स्टिक कशी आहे, त्याचा तजेला कसा आहे हे बघा, अशा पाहिजे आणि ती सूर्याकडे बघणारी पाहिजे. वेली पॅक्लोबेट्रोझॉल जे वापरलं जातं त्याने झाडांची हानी जास्त होते. ते आपण पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये आपण पुढच्या याच्यामध्ये आपण त्याच्यावर बोलणार आहोत. फक्त ही असं जेव्हा येत जाईल तेव्हा तुमच्याकडे उत्पन्नाचा ॲश्युरन्स तुम्हाला मिळत जाईल ह्या पद्धतीने केल्या. कारण आपण स्वार्थी आहोत, झाड स्वार्थी नाही आहे, ते देणारच उत्पन्न. ही पण माणसंच आहेत, त्यांना पण माणसासारखी चांगली ट्रीटमेंट द्या, ते तुम्हाला चांगले आउटपुट देतील उत्पन्नाच्या माध्यमातून. लाख मोलाची माहिती दिलेली आहे तुम्ही, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि प्रत्येक शेतकरी मंडळींना, त्याचबरोबर जे नवीन आता शेतीमध्ये उतरणार आहेत, जे शेतकरी बनणार आहेत, त्यांना पण हा महत्त्वाचा मेसेज मिळणार आहे. आणि मंडळी एक तुम्हाला सांगतो आहे की भैया पटवर्धन हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नामांकित व्यक्ती आहे. आंबा, काजू याचं छाटणी कसं केलं जातं, त्याचबरोबर कशी आंब्याची काळजी घेतली जाते, बागेची काळजी घेतली जाते, त्यासाठी हे नामांकित व्यक्ती आहे. तर नक्कीच तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा, कारण की आज हा व्हिडिओ कुठलाही प्रॅक्टिकल नाही आहे, पण आज जगासमोर मांडायचा की आज गरज आहे की ऑर्गॅनिक शेती करणं गरजेचं आहे. ज्या बागेमध्ये गाई गुरं फिरतील ती बाग लाख मोलाची आहे, त्यामधून तुम्ही चांगलं उत्पन्न घेऊ शकाल. तर नक्कीच तुम्ही भाऊंना कॉन्टॅक्ट करा. एकदा तरी कॉन्टॅक्ट करूनच बघा, तुम्हाला त्यांचा अनुभव समजून जाईल.